विराट कोहली 2012 नंतर 2025 म्हणजे तब्बल एका तपानंतर रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. के.एल. राहुल गेल्या कित्येक वर्षात रणजी खेळलेला नाहीये, तो रणजी खेळणार आहे. रणजीच्या आधीच्या राऊंडमध्ये रोहित शर्मा, रवींद्र जडेजा हे रणजी मॅच खेळलेले आहेत. रोहित शर्मामुळे तर 19 वर्षाच्या आयुष म्हात्रेला बाहेर बसायला लागलं आणि मुंबईने ती मॅच हरली. T20 स्पेशलिस्ट असू देत, वन डे स्पेशलिस्ट असू देत किंवा टेस्ट मॅचचे स्पेशलिस्ट असू देत, सगळे खेळाडू झाडून रणजीच्या या शेवटच्या 2 राऊंडमध्ये खेळतायत. काय कारण आहे बरं? कारण सरळ सोपं आहे. BCCIने एक SOP इश्यू केलेला आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कोणत्याही कारणामुळे जर का खेळाडू स्थानिक सामन्यांमध्ये किंवा रणजी, विजय हजारे, सय्यद मुश्ताक अलीमध्ये खेळणार नसेल BCCIच्या परवानगीशिवाय, तर BCCI त्याच्यावरती कारवाई करू शकते आणि त्या कारवाईचा दट्टा IPLच्या सामन्यांना मुकण्यावरतीही होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेटचं प्रेम किंवा रणजी मॅचला काहीतरी आपण परत देतोय खेळाच्या माध्यमातून, याच्यापेक्षा BCCIने दिलेला दट्टा हेच या सगळ्या खेळाडूंचं या रणजी मॅचेसमध्ये खेळण्याचं कारण आहे.